नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑनलाईन सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाठ पहिल्याची सुरुवात करणार आहोत. पाठाचं नाव आहे भूहालचाली, म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत होणाऱ्या हालचाली. पहिल्या पानावरतीच काही चित्र दिलेले आहेत. मग तुम्हाला काय समजतंय का? पहिल्या चित्रामध्ये दिसत आहे की घरांची पडझड झालेली आहे, संपूर्ण घर पडलेले आहे. याचा अर्थ भूकंप झाला असावा असं आपण सांगू शकतो. दुसरं चित्र आहे, या चित्रावरून आपण हा ज्वालामुखीचं चित्र आहे असं सांगू शकतो. तिसरामध्ये उलटा यस दिसत आहे, परंतु उलटा यस म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील ज्या हालचाली होतात त्यातील मंद हालचाली ज्या आहेत त्या मंद हालचालींमुळं या भूपृष्ठाच्या एका भागाला बाक आलेला आहे. म्हणजे हा खडक वळलेला आहे किंवा वाकलेला आहे असं दिसून येतं, आणि तेच इंग्रजी अक्षर यस दिसत आहे उलटं. चौथ्या चित्रामध्ये जमिनीचा एक भाग दिसत आहे. याच्यामध्ये खचलेला भाग किंवा बाजूला पठार असल्यासारखं दिसत आहे. दोघांच्या मध्ये खोलगट भाग आहे. हे आपण क्षरण झालेला भाग समजू शकतो. तर हे क्षरण झालेला भाग म्हणजे काय? जे बाह्यकारके आहेत, नदी, वारा, पाऊस, यातील नदी जे बाह्यकारक आहे, यातून जे क्षरण कार्य चालतं या नदीचं, त्यापासून हे भूरूप तयार झालेलं आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. पृथ्वीच्या पृष्ठभागावर टेकड्या, पर्वत, पठारे, दऱ्या इत्यादी भूरूपे आपण नेहमी पाहत असतो. आपल्याला सर्वांना दिसतं सगळं. आपण जेव्हा कुठं जाईल, प्रवासाला गेलो किंवा कुठं दुसऱ्या गावाला जाताना वगैरे प्रवासात आपल्याला दिसत असतात डोंगर, नद्या वगैरे वगैरे. या भूरूपांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत व बहिर्गत बलामुळे होत असते. अंतर्गत प्रक्रियांचे मंद हालचाली व शीघ्र हालचाली असे दोन प्रकार पडतात. मंद हालचाली म्हणजे यांची गती कमी असते, शीघ्र हालचाली म्हणजे यांचा वेग जास्त असतो. पृथ्वीचा पृष्ठभाग हा मंद गतीने पण सातत्याने बदलत असतो. काय म्हटलेलं आहे बघा, पृथ्वीचा पृष्ठभाग हा सारखा नाही आहे आणि कायम एकच राहत नाही आहे. तर ह्याच्यामध्ये मंद गतीने का होईना त्याच्यामध्ये बदल हा होत असतोच. ताण व दाब यासारख्या बलांमुळे या पद्धतीचे बदल घडून येतात. हा जो बदल आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो बदल होत असतो, यासाठी ताण आणि दाब हे या दोन क्रिया जबाबदार होतात. पृथ्वीच्या अंतरंगातील प्रक्रियांचे निरीक्षण करता येत नाही. पृथ्वीच्या अंतरंगातील प्रक्रियांचे आपल्याला निरीक्षण करता येत नाही उघड्या डोळ्याने. असे असले तरी त्याचे परिणाम मात्र आपणास भूपृष्ठावर पाहता येतात. जरी अंतर्गत भागातील प्रक्रिया आपल्याला दिसत नसतील तरी त्याचे परिणाम मात्र आपल्याला दिसून येतात. पर्वताची निर्मिती आणि खंडांचे वितरण हे मंद हालचालीशी संबंधित आहे. काय म्हटलं आहे? पर्वताची निर्मिती आणि खंडांचे वितरण हे मंद गतीशी संबंधित आहेत. मगाशी पहिल्या पायऱ्यामध्ये बघितलं होतं आपण मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली. त्यापैकी मंद हालचाली ज्या आहेत त्याचा पर्वत निर्मिती आणि खंडांचे वितरण यांच्याशी संबंध आहे. मंद हालचालींप्रमाणे शीघ्र हालचालीसुद्धा भूकवचामध्ये कार्यरत असतात. काही सेकंद किंवा तासाच्या कालावधीत त्याचे परिणाम आपण भूपृष्ठावर अनुभवू शकतो. उदाहरणार्थ भूकंप आणि ज्वालामुखी हे शीघ्र हालचालींचे उत्तम उदाहरण आहेत.
आता आपल्याला माहीत झालं भूकंप आणि ज्वालामुखी कशामुळे घडतात. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील ज्या काही हालचाली होतात त्यापैकी शीघ्र गतीच्या ज्या हालचाली आहेत त्याच्यामुळे हे भूकंप आणि ज्वालामुखी होत असतात. आता भूहालचालींचे पुरावे आहेत बघा. पूर्वीपासून काही काही घटना घडलेल्या आहेत ते पुरावे म्हणून इथं दिलेलं आहे. या हालचालींचे उदाहरण. निसर्गात भूरूपे ही कायमस्वरूपी नसतात, ती नेहमी बदलत असतात. निसर्ग काय आहे, कायम एकसारखा राहत नाही, त्याच्यामध्ये बदल हा होत असतोच. अशा पुराव्यावरून असे दिसून येते की भूहालचालींमुळे भूपृष्ठाच्या भागावर परिणाम होतो. याचे काही पुरावे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला पुरावा काय दिला आहे, 2004मध्ये घटना घडलेली आहे सुनामीची. या सुनामीमुळे सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटर्सनी वाढलेली आहे. म्हणजे सुमात्रा बेटाचे जे किनावर आहे, जे पूर्वी त्याची उंची होती त्याच्यामध्ये काही सेंटीमीटर्सनी वाढ झालेली दिसून आली. दुसरं, हिमालय आपल्याला सर्वांना माहीतच आहे. या हिमालयामध्ये हा एकच पर्वत नाही आहे, तर ह्याच्यामध्ये पर्वतरांगा आहेत. त्यामध्ये शिवालिक, मध्य हिमालय आणि हिमाद्री या विभागांची निर्मितीसुद्धा या मंद हालचालींमुळे झालेली आहे. परंतु यासाठी वर्षानुवर्ष लाखो वर्ष लागलेली आहेत ती पर्वतरांगा तयार होण्यासाठी. नोव्हेंबर 1963मध्ये आईसलँडजवळ एक बेट समुद्रसपाटीच्या वर आल्याचे वार्तांकन काही नाविकांनी केले. म्हणजे 1963मध्ये काही नाविक लोक होते जे आईसलँडजवळ फिरत असताना किंवा प्रवास करत असताना त्यांना एक बेट समुद्रसपाटीच्या वर आलेले दिसून आले. ते त्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं सर्व जगासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे सुनामीचा दुष्परिणामसुद्धा झाला की एखादे पूर्वीच असलेलं बेट काही कालावधीनंतर सुनामी आल्यामुळे तो नाहीसा झालेला आहे. उदाहरणार्थ मेगापोर्ट नावाचं एक बेट होतं, त्या ठिकाणी सुनामी जेव्हा आली त्याचा परिणाम ते लुप्त झाले बेट. पुढचं आपले ओळखीचे असलेले मुंबई शहर. मुंबई हे एक बेट आहे, 7 बेटांचा समूह आहे. या मुंबई बेटाच्या आग्नेयेला माझगाव गोदी आहे. म्हणजे गोदी म्हणजे काय, या ठिकाणी मोठमोठे जहाजं येऊन थांबतात. या गोदीजवळ वनांसह जमीन बुडाल्याचे पुरावे आहेत. या खाडीत काही खोलीवर आजही वृक्षांचे बुंदे आढळतात. म्हणजे ती जमीनसुद्धा काही कालावधीपूर्वी पाण्याच्या वर होती. आणखी एक उदाहरण दिलेलं आहे. 16 जून 1819 रोजी कच्छ येथे झालेल्या भूकंपामुळे किनारपट्टीचा बराचसा भाग खचला गेला. जहाजे व स्थानिक मासेमारी करणाऱ्या बोटींचे त्यामुळे बरेचसे नुकसान झाले. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या सिंद्री या ठिकाणी एक किल्ला होता. या किल्ल्याचा एक बुरुज सोडला तर बाकी सर्व किल्ला पाण्याखाली गेलेला दिसून आला. आणि 1550 चौरस किलोमीटर लांबीचा एक भूभाग वर उंचावला गेला किंवा वर उचलला गेला. त्या उंचावलेल्या भागात स्थानिक लोकांनी एक नाव दिलं, अल्लाह बंधारा. देवाचं नाव दिलं तिथल्या स्थानिक लोकांनी. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर अल्लाह बंधारा याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळू शकेल. तर हे कशामुळे घडलं, तर मंद हालचालीच्या परिणामामुळे. आता बघूया आपण मंद हालचाली. भूहालचालींच्या प्रक्रिया गुंतागुंतीच्या आहेत. भूहालचाली ह्या साध्या नाही आहेत, तर या गुंतागुंतीच्या आहेत. त्या एकमेकाशी संबंधित असतात. अंतर्गत बलामुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूविवर्तनिकी हालचाली असे म्हणतात. नवीन शब्द आहे बघा, भूविवर्तनिकी हालचाली असे म्हणतात. अंतर्गत बलामुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना
भूविवर्तनिकी हालचाली असे म्हणतात. या हालचालींच्या दिशानुसार त्यांचे ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर असे 2 प्रकार पडतात. म्हणजे या हालचाली ज्या ज्या दिशेने कार्य करतात त्या दिशेवरून यांचे 2 प्रकार पडतात. पहिलं आहे ऊर्ध्वगामी हालचाली. ऊर्ध्वगामी हालचाली म्हणजेच उभ्या दिशेने कार्य करतात. त्यालाच दुसरं नाव आहे खंड निर्माणकारी. पृथ्वीच्या अंतरंगातील बलांमुळे व ऊर्जेच्या वहनामुळे हालचाली निर्माण होत असतात. पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे अशा प्रकारे या हालचाली अतिमंद गतीने होत असतात. मगाशी सांगितलं की मंद हालचाली म्हणजे काय, अत्यंत कमी गतीने होत असते आणि याची दिशा जी आहे ऊर्ध्वगामी म्हणजे उभ्या दिशेने 2 प्रकारे होते. एक तर पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे, नाहीतर भूपृष्ठाकडून केंद्राकडे या हालचाली होत असतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खाली खचला जातो. या क्रियेमध्ये भूकवचाचा एक मोठा भाग एकतर वर उचलला जातो किंवा खाली खचला जातो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे जो भूरूप तयार होतो त्याला खंड म्हणतात. म्हणून या हालचालींना खंड निर्माणकारी हालचाली असे सुद्धा म्हणतात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होते. या हालचाली अतिमंद गतीने होत असल्या तरी त्यांचा आवाका मोठा असतो. आवाका म्हणजे काय, त्याचा आकार खूप मोठा असतो, व्याप्ती. या हालचालींचा ताण व दाब यांच्याशी संबंध नसतो. मंद गतीने होणाऱ्या ज्या हालचाली आहेत यामध्ये ताण आणि दाब यांचा संबंध येत नाही. तथापि या हालचालींमुळे भूखंड उचलला जाणे किंवा खचणे या क्रिया घडतातच. मंद गतीच्या हालचाली आणि त्यातल्या त्यात ऊर्ध्वगामी हालचालींमध्ये ताण आणि दाब यांचा संबंध येत नसला तरी भूखंडाचा काही भाग वर उचलला जातो किंवा खाली खचला जातो. ही क्रिया घडतेच. त्यानंतर दुसरं प्रकार आहे क्षितिज समांतर म्हणजे आडव्या दिशेने होणाऱ्या हालचाली. त्यालाच दुसरं नाव आहे पर्वत निर्माण करणारी हालचाली. या हालचाली क्षितिज समांतर दिशेत कार्य करतात. बलाच्या दिशेनुसार या हालचालींमुळे खडकांच्या स्तरात ताण किंवा दाब निर्माण होतो. बघा, ऊर्ध्वगामी हालचालींमध्ये दाब आणि ताण यांचा संबंधच येत नाही, परंतु क्षितिज समांतर मंद हालचालींमध्ये ताण आणि दाब निर्माण होतो. या हालचालींमुळेच भूपृष्ठास वळ्या, घड्या किंवा भेगा पडतात. या हालचालींमुळे पर्वताची निर्मिती होते आणि यांची गती जी आहे ऊर्ध्वगामी हालचालींपेक्षा थोडीशी जास्त असते, परंतु खंड निर्माण करणाऱ्या हालचालींपेक्षा त्याचा वेग जास्त असतो. तसेच आवाकाही त्यांच्या मानाने कमी असतो. या हालचालींमुळे खडकांच्या स्तरात वळ्या पडतात किंवा विभंग निर्माण होतो. परिणामी घडीचे पर्वत किंवा गटपर्वत निर्माण होतात. या अशा प्रकारच्या क्षितिज समांतर हालचालींमुळे घडीचे पर्वत किंवा गटपर्वत तयार होतात. त्यामुळे या हालचालींना पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली असे म्हटलेले आहे. मग या हालचालीचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात. ताण निर्माण करणारी बले आणि दाब निर्माण करणारी बले. पहिलं बघा, हे बल जेव्हा एकमेकापासून विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा ताण निर्माण होतो. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जेव्हा हे बल निर्माण होते
ऊर्जा निर्माण होतात आणि ते जेव्हा एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जातात तेव्हा ताण निर्माण होतो. ते आकृती क्रमांक 1.2 मध्ये दाखवलेले आहे. त्यामुळे खडकांच्या थरामध्येही ताण निर्माण होतो. बघा, एक कागदाची पट्टी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. प्रयोग तुम्ही स्वतःसुद्धा करून बघू शकता. या ताण प्रक्रियेमुळे भूपृष्ठाला छेद पडतात किंवा भेगा पडतात किंवा तडे जातात. याच प्रक्रियेला विभंग किंवा प्रस्तरभंग असे म्हणतात. या प्रस्तरभंगामुळेच जे भूरूप तयार होतात त्याला खचदरी किंवा गटपर्वत असे म्हणतात. या ताण प्रक्रियेमुळे भूपृष्ठावर जे भूरूप तयार होतात, एक खचदरी आणि दुसरं गटपर्वत. खचदरी म्हणजे दोन खडकांच्या मधलं जे भाग आहे तो खाली खचला जातो तेव्हा खचदरी तयार होते, आणि दोन खडकांमधील मधला भाग वर उचलला गेला जातो तेव्हा गटपर्वत तयार होतो. लक्षात ठेवायचं आहे फरक. खचल्यानंतर खचदरी तयार होते आणि मधला भाग उंच उचलल्या गेल्यानंतर तिथं काय तयार होतं? गटपर्वत तयार होतं. त्यातलं दुसरे बल आहे दाब निर्माण करणारी बले. हे बल जेव्हा एकमेकाच्या दिशेने कार्य करते तेव्हा केंद्रित बल तयार होतं. आकृतीमध्ये दाखवले आहे, आकृती 1.3 मध्ये. या बलामुळे खडकांच्या स्तरावर दाब निर्माण होऊन भूपृष्ठास बाक येतो. आपण पहिल्या पानावरती चित्र बघितलं होतं, उलटा एस आकाराचे चित्र बघितलं होतं, ते याचंच उदाहरण आहे. जेव्हा खडकांच्या स्तरावर दाब निर्माण होतो तेव्हा भूपृष्ठाला बाक येतो किंवा त्याला वळे पडतात किंवा भेगा पडतात. त्यावेळी वलीकरण ही प्रक्रिया घडते. हे जे प्रयोग आहे, पट्टीचा कागदी पट्टी घ्यायचा आहे आणि एकमेकाच्या जे शेवटचे टोक आहेत ते एकमेकाच्या दिशेने ढकलायचे आहे त्याला, म्हणजे मधली भाग वर उचलला जातो. त्यालाच घुमटाकार प्राप्त होतो. त्याला म्हणायचं ठोकळाकृती किंवा गटपर्वत. एक उदाहरण आहे त्याचं. आता आहे वलीकरण. भूपृष्ठाला पडणाऱ्या वाळ्यांचे स्वरूप हे अनेक घटकावर अवलंबून आहे. यामध्ये खडकांचे स्वरूप, बलाची तीव्रता आणि बलाचा कालावधी या घटकांचा समावेश होतो. वलीकरणाची प्रक्रिया ही 3 गोष्टीवर अवलंबून असते. 1 खडकाचे स्वरूप, 2 बलाची तीव्रता आणि 3 जे आहे बलाचा कालावधी. म्हणजे खडक 2 प्रकारचे असतात, एक मृदू खडक आणि दुसरं कठीण खडक. यापैकी कोणत्या खडकावर कोणती स्वरूपाची बल दाब टाकते किंवा किती तीव्रतेने कार्य करते आणि किती काळापर्यंत ती राहते, यानुसार वलीकरणाचा समावेश किंवा आकार ठरतं. मृदू व लवचिक खडकांवर त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो. ज्यावेळी खडक हे मृदू किंवा लवचिक असतात त्या खडकावरती वलीकरणाची क्रिया मोठ्या प्रभावीपणे घडून येते. ज्यावेळी खडकाच्या स्तरामधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यावेळी वळ्या निर्माण होतात. वलीकरणाची प्रक्रिया ही वलीपर्वताच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ हिमालय. आपल्या भारतातील हिमालय हा वलीपर्वताचा एक उत्तम उदाहरण आहे. त्याचबरोबर आल्प्स, रॉकी, अँडीज हे सुद्धा वलीपर्वताचे उदाहरण आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे, जगाच्या नकाशामध्ये हे वलीपर्वत तुम्हाला दाखवायचं आहे. दुकानातून भारताचा आराखडा घ्यायचा आहे किंवा जगाचा आराखडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये हे पर्वत दाखवायचे आहेत. हिमालय पर्वत, आल्प्स पर्वत, रॉकी आणि अँडीज हे पर्वताचे ठिकाण त्या जगाच्या आराखड्यामध्ये दाखवायचं आहे.
दाब निर्माण करणारी बलामुळे कवचाच्या दोन भागातील खडक एकमेकांकडे ढकलले जातात. तो भाग संकुचित आणि जाड होतो. बलाचा परिणाम झालेल्या खडकाचा प्रतिसाद हा तो खडक किती कठीण आहे तसेच बलाचा प्रवेग किती आहे यावर सुद्धा अवलंबून असतो. दाब निर्माण करणारी बलामुळे खडकाला तेव्हाच वळ्या पडतात जेव्हा खडक हा लवचिक असतो. शब्द लक्षात ठेवा, लवचिक. खडक जेव्हा लवचिक असतो तेव्हाच त्या खडकाला वळ्या पडतात, अन्यथा वळ्या पडत नाही तर त्याच्यामध्ये भेगा पडतात. भूकवचात खोलवर असलेले खडक प्रचंड दाबाखाली असल्याने सामान्यतः ते लवचिक असतात. असे खडक सहसा तुटत नाहीत, त्यामुळे त्यांना वळ्या पडतात. खोलवर भागात धीम्या गतीने आलेल्या बलाने देखील वळ्या पडतात. जरी तो भाग खोलवर असला तरी त्या ठिकाणी धीम्या गतीने आलेले बल सुद्धा वळ्या पडू शकतात. आता जे वलीकरणामुळे वळ्या तयार होतात त्या वलीचे भाग दोन असतात. ते बघा काय आहेत. भूकवचात वळ्या निर्माण होतात. वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असे म्हणतात. बघा बघा या ठिकाणी बघा दिसतंय, ही आहे वळी आणि याचे जो दोन बाजू आहेत त्याला भुजा म्हणतात. अक्षीय प्रतल वळ्यांचे दोन भाग करते. अक्षीय प्रतल हे ऊर्ध्व दिशेत क्षितिज समांतर स्थितीत किंवा तिरपे असू शकते. जेव्हा मध्यभाग उंचीवर असतो व त्याच्या भुजा अधोमुखी असतात त्या वलीस अपनती वली असे म्हणतात. याच्या उलट जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात तेव्हा त्या वलीस अभिनती वली असे म्हणतात. बघा आकृतीमध्ये दाखवलेले आहे. जो उंचवलेला भाग आहे त्याला अपनती म्हटलेला आहे आणि जो खोलगट झालेला आहे त्याला अभिनती वली असे म्हटलेले आहे. फरक स्पष्ट करायमध्ये विचारतात. अपनती व अभिनती वली फरक स्पष्ट करा, व्यवस्थित लिहायचं आहे ते. आता ज्या वलीकरण प्रक्रियेमुळे वली पर्वताची निर्मिती होते त्याची माहिती बघूया. वलीकरणामुळे वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय आल्प्स पर्वत. यात पुन्हा वयोमानानुसार वली पर्वताचे दोन प्रकार पडतात. वली पर्वत तयार होण्यासाठी किती कालावधी लागला त्याच्यानुसार दोन प्रकार केले जातात. पहिला आहे प्राचीन वली पर्वत. अशा प्रकारचे वली पर्वत तयार होण्यासाठी 200 दशलक्ष वर्ष लागलेले आहेत. किती? 200 दशलक्ष वर्ष. उदाहरणार्थ भारतातील अरवली पर्वत, म्हणजे अरवली पर्वताचं वय किती आहे? 200 दशलक्ष वर्ष. त्याचबरोबर रशियातील उरल पर्वत आणि संयुक्त संस्थानातील ॲपलेशियन पर्वत आणि अरवली पर्वताची सर्वोच्च शिखराची उंची किती आहे बघा? 1722 मीटर. त्यानंतर दुसरा प्रकार अर्वाचीन वली पर्वत. अशा प्रकारची वली तयार होण्यासाठी 10 ते 25 दशलक्ष वर्ष लागतात. उदाहरणार्थ रॉकी व हिमालय. हिमालयातील सर्वात उंच शिखराची उंची किती आहे? 8848 मीटर. म्हणजेच रॉकी आणि हिमालय हे अर्वाचीन वली पर्वत आहे आणि यांचे वय किती आहे? 10 ते 25 दशलक्ष वर्ष. आता हे जे वली तयार होतात ह्यांचे प्रकार पडतात. कसे तयार होतात किंवा ह्यांचा आकार कसा आहे यावरून याचे प्रकार पडतात 5. चित्र दिलेलं आहे बघा. वलीकरण होण्यापूर्वीचं भूपृष्ठ कसा असतो? सरळ असतो. त्यानंतर जसजसं वल्या पडत जातात तसतसे त्याचे प्रकार वेगवेगळे होतात.
पहिला जे प्रकार आहे सममित वली, याची माहिती बघा. अक्षीय प्रतल हे ऊर्ध्वगामी असते आणि वलीच्या भुजांचा उतार हा समान असतो. पहिलं चित्र बघितल्यानंतर दिसतं आपल्याला. हे आहे सममित वली, यांचा उतार हा सम आहे. दोन्ही भुजांचा उतार सम आहे. अक्षीय प्रतल हे ऊर्ध्वगामी असते, वलींच्या भुजांचा उतार समान असतो. असममित वली, अक्षीय प्रतल कलले असते, वलीच्या भुजांचे कोन हे कमी जास्त असतात. बघा दुसऱ्या चित्रामध्ये आहे, हे आहे 2 नंबर आकडा असममित वली. त्यानंतर तिसरा आहे उलटलेली वली. यामध्ये वलीची एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली असते, म्हणजे एक वली ही दुसऱ्या वलीवर पडल्यासारखी वाढते. भुजांचा उतार एकाच दिशेने असतो, मात्र कोन कमी जास्त असतात. चौथा प्रकार आडवी वली. माहिती बघा. एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर विसावलेली असते, म्हणजे चिटकूनच असते, ते झोपल्यासारखं. एक वली दुसऱ्या वलीवर झोपल्यासारखी असते. वळ्या एकाच दिशेने वळलेल्या असतात. बघा चौथी आकृती काय आहे दिसतं का? एक वली दुसऱ्या वलीवर झोपल्यासारखी दिसत आहे, चिटकूनच आहे. त्यानंतर पाचवा आहे समनतिक वली. या वळ्या सरळ असतात. अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी म्हणजेच ऊर्ध्वमुखी असते, झुकलेले किंवा क्षितिज समांतर असतात आणि वळ्यांच्या भुजा एकमेकास समांतर असतात. पाचवं चित्र बघितलं दिसतं आपल्याला. आता वलीकरणानंतर पुढचा प्रकार होतो विभंग किंवा प्रस्तरभंग. वलीकरण हे ज्यावेळी खडकाचा स्वरूप मृदू किंवा लवचिक असतं त्यावेळी घडते, आणि प्रस्तरभंग जेव्हा खडक कठीण असतो तेव्हा अशी प्रक्रिया घडते. पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकाच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलांमुळे खडकांच्या स्तरात ताण निर्माण होतो. या तणामुळे खडकांना तडे पडतात आणि तडे गेलेल्या भागात खडक विस्थापित होतात. विस्थापित होतात म्हणजे पसरतात. हे विस्थापन अधोगामी, ऊर्ध्वगामी किंवा क्षितिज समांतर असू शकतात. कोणत्याही दिशेला त्यांचं विस्थापन होतं. एकतर उभ्या दिशेने होतं किंवा आडव्या दिशेने सुद्धा होतं. खडकांच्या विस्थापनानुसार विभंगाचे प्रकार करता येतात. प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर काही वेळेस वली प्रक्रियेस जुमानत नाही. काय बघा, प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर हा काही वेळेला वलीकरण प्रक्रियेस जुमानत नाही, म्हणजे काही वली होतच नाही त्याच्यावर. अशा खडकावर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो आणि ताण पडल्यामुळे तो खडक फुटतो किंवा फुटण्यास सुरुवात होते. त्यालाच काय म्हटलंय? विभंग, प्रस्तरभंग किंवा भ्रंश असे 3 नावं दिलेले आहेत. या तिन्ही नावापैकी कोणतंही एक परीक्षेला नाव विचारतात. त्यामुळं परीक्षेमध्ये गोंधळून न जाता व्यवस्थित व्याख्या लिहायचं आहे. प्रस्तरभंग म्हणजे काय? प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर वलीकरण न होता त्यावर ताण पडतो. ताण पडल्यामुळे तो खडक फुटायला सुरुवात होतो. अशा खडक तुटण्याच्या प्रक्रियेलाच विभंग किंवा प्रस्तरभंग असे म्हणतात. खडकाच्या तुटलेल्या प्रतलास विभंग प्रतल असे म्हणतात. अशा विभंगाच्या दिशेत खडक एकवटतात किंवा एकत्र येतात. या प्रक्रियेमुळे खडकाचा एक थर दुसऱ्या थराच्या तुलनेत विभंग प्रतलापासून वर उचलला जातो किंवा खाली खचला जातो. म्हणून विभंगाच्या प्रक्रियेतून गटपर्वत किंवा खचदरीसारखे भूरूप तयार होतात. या
प्रस्तरभंग किंवा विभंगाच्या प्रक्रियेमुळे कशाची निर्मिती होते? गटपर्वत किंवा खचदरी असे भूरूप तयार होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्या पाठाचा काही भाग पाहिलेला आहे. तो व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि समजून घ्या. भूपृष्ठाच्या अंतरात होणाऱ्या हालचाली याचे 2 प्रकार, त्यानंतर त्याचे 2 उपप्रकार आणि या हालचालींमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय काय बदल होतात, कोणत्या प्रक्रिया घडतात हे आज आपण पाहिलेलं आहे. उर्वरित भाग पुढच्या तासाला. धन्यवाद.